तो मॅच सामन्याला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष पिन्या तर एक एंड आपण बघू शकतात मिस्टर गजानन सुसज्ज झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश हा गोलंदाज अगदी आपण बघू शकतात मागील सामन्याचा हिरो. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई. पहिला चेंडू खूप चांगल्या लाईनने खूप चांगल्या लेंथ यावेळेस दीपेश याने गॅदर केलाय. मागील सामन्यामध्ये जर गोकिवरे संघ माडायचा झाला तर काय जबरदस्त तो सामना बघायला मिळाला. अगदी जिथे भरपूर पाऊस कोसळत होता आणि त्या भरपूर कोसळत असलेल्या पावसामध्ये संतोष पिना याने तो रनचेसला मात्र अंजाम दिला. तो संतोष पिना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकताय. परंतु दीपेश एक चांगली गोलंदाजी करण्याकरिता प्रामुख्य आहे या गोलंदाजाचं. अचूक टप्प्यावर योग्य ती लाईन लेंथ करिता ओळखला जातोय. खूप सुंदर पद्धतीने सुरुवात झालाय. दोन्ही फलंदाज बघायचे झाले तर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट परिधान केलंय. परंतु कुठला खेळाडू एकमेकांवर हावी होईल अजून सुद्धा निश्चित नाहीये. कारण की सुरुवातीच्या 3 चेंडूवर वर्चस्व दाखवलंय आतापर्यंत गोलंदाजाने. थोडीशी त्या ठिकाणी नजर हटली आणि दुर्घटना सुद्धा घडत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मार्जिन ऑफ एरर आणि या मार्जिन ऑफ एरर मध्ये दोन्ही फलंदाजाने रनिंग बिटवीन द विकेटला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि पहिल्या 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने या स्कोर कार्डवर जॉईन होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा दीपेश सुसज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याकरिता फोर्स झाले तर गजानन यावेळेस डायरेक्टली हिट आहे. डायरेक्ट हिट इज ऑलवेज राईट. गजानन याला परतावं लागेल. ठाऊक होतं की मी पोहोचलेला नाहीये. भरत पाटील आक्रमकता दर्शवत असताना फिल्डिंग मध्ये फलंदाजाच्या खेळीला यावेळेस मिळतोय फुल स्टॉप. ब्रेक थ्रू फलंदाज बाद. धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले. दोन्ही अंकांवर विकेटचं पतन झालंय. गजानन एक धाव घेण्याच्या मोहामध्ये पडला आणि त्या ठिकाणी डायरेक्टली हिट लागलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता भरत पाटील यांच्या खात्यामध्ये ही विकेट जाईल नो डाऊट. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना अगदी आपण बघू शकता क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा खूप महत्वाचा आहे. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भावेश एक लेफ्ट हँडर हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तोच वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये. तर आतापर्यंत दीपेश यांनी चांगली गोलंदाजी करून दाखवलंय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्ज होईल. ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न. प्ले अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून जास्तीत जास्त दूर फेकला. पंच वळतायत. व्हाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 3 रन्स ऑन कार्ड. 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होईल. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत चांगली फलंदाजी करावी लागेल भावेशाला. परंतु गोलंदाजी खूप अप्रतिम होत आहे. धारदार गोलंदाजी तिखट गोलंदाजी. एकंदरीत जिथून टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग होत आहे. बाकीचं काम मात्र खेळपट्टी करत आहे. दीपेश खूप सुंदर पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजीचं कृत्यकरण बघायला मिळतं. या षटकामध्ये एक अतिरिक्त धाव आणि 2 धावा म्हणजे 3 धावा दिल्यात. परंतु शेवटच्या चेंडूवर एक मोठा प्रहार भावेशच्या बॅटमधनं. चेंडू सीमारेषा पार. या मिळतात दर्जेदार 6 धावा आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 9 अंकांवर. थोडीशी लाईन यावेळी चुकीची बघायला मिळाली. चेंडू अगदी बघायचं झालं तर राखू डब्याचा शॉट ऑन पुल आणि खूप चांगल्या पद्धतीने हा ब्रेड अँड बटर शॉट आहे मिस्टर भावेश याचा आणि चेंडूला सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार धाडलं 6 धावेंकरिता. 6च्या साह्याने धावफलक 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन कार्ड. 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न करतील. यापुढे लॉर्ड्स प्रक्रियेकडे वळणार आहोत जे विजयी संघाचे कर्णधार आहेत. गोरसे ब संघाचा कर्णधार सुद्धा येऊन राहायचा आहे. यानंतर त्यांचा सामना बघायला मिळेल. कुठला संघ त्यांच्या समवेत खेळेल हे मात्र थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. मी विनंती करेन रुपीजी जाधव या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार त्यांच्या शुभ हस्ते लॉर्ड्सची जी प्रक्रिया आहे ती कंप्लीट केली जाते.
भरत पाटील नव्याने गोलंदाज आणि भरत पाटीलचं स्वागत एक चांगल्या फटक्याने केलं जात आहे. लेग ग्लान्स सुपर पद्धतीने आणि ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सुपला आणि सुपला अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये जाऊन खपला. गोरसेबा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला मुफस वसई फाटा संघाचा कर्णधार, तेजल 11 वालिव संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार या आणि चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी. कुठला संघ गोरसाई ब संघाशी खेळताना बघायला मिळेल तिसऱ्या फेरीमध्ये ते चित्र आपल्या डोळ्यांसमोर थोड्याच वेळात लॉटच्या प्रक्रियेतून कंप्लीट होणार आहे. पुन्हा एकदा आखोडप्याचा चेंडू ऑन साइडला फोर्स केलाय. विनीत एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, तो चुकी करणार नाहीये. अगोदरच्या चेंडूवर नशिबाने थोडीशी साथ दिली होती, परंतु या चेंडूवर जाळ रचलं आणि त्या जाळ्यामध्ये मोठा मासा गळायला लागलाय. बडी मछली जाल में फसती हुई. संतोष पिन्या बॅक टू डगआउट गॉन. या आपण लॉट्स प्रक्रिया या ठिकाणी सर्वात आधी कंप्लीट करतोय. प्रथमतः एक चिठ्ठी उचलली जाईल आणि ती चिठ्ठी गोरसाई ब संघाशी खेळताना बघायला मिळेल. 3 चिठ्ठ्या आहेत टोटली. बघायचं आहे कुठला संघ गोरसाई ब संघाशी खेळताना बघायला मिळेल. आणि तेजल 11 वालिव आणि एसपी बॉईज गोरसाई ब असा सामना आपल्याला बघायला मिळेल. सामना 2 षटकांचा असेल की 3 षटकांचा असेल? यस, 2 षटकांचा सामना असेल असं आयोजकांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक यावेळी जज करतायत. लॉंग स्टॉप रिझनला स्टॉप झालाय. दुसऱ्या धावेकरिता मात्र या ठिकाणी प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. 2 पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलं. एकंदरीत 17 या अंकांवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होईल मिस्टर भरत पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्ज होत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त आपण बघू शकता त्या ठिकाणी उसळी घेतलंय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे. हा न करता करता ही दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होते आणि दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला. 19 या अंकांवर. 19 रन्स ऑन कार्ड. 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. इथून चांगल्या पद्धतीने मात्र तुम्हाला खेळ हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण की समोरचा संघ सुद्धा खूप चांगल्या स्थितीमध्ये या अगोदर आपण बघितलं. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा संघ खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत बघायला मिळालाय. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तेजल 11 वालिव या संघाने. बॅटची एज लागलाय. पुन्हा एकदा फ्लाय स्लिपने ट्रॅव्हल झालाय. विनीत आहे त्या दिशेमध्ये. एक धाव कंप्लीट झालाय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 20 रन्स ऑन कार्ड. काय घेतले तिसऱ्या फेरीतील सामने 2 षटकाचे असतील याची दक्षता सर्व संघांनी घ्यायची आहे. 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्ज होतोय. भावेश चेंडू मात्र त्या पद्धतीने होता आणि निराश असेल स्वतःवर. आखोडप्याच्या चेंडूला चांगल्या पद्धतीने रीड करून खेळण्याचा प्रयत्न तर होता, परंतु भरत पाटील खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. परंतु दीपेश याचं सुद्धा कौतुक करेन. पहिलं स्पेल खूप ॲक्युरेट हाताळलं. पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा आल्या. या स्पेलमध्ये बघायचं झालं तर 11 धावा आल्यात. 2 षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना धावफलक 20 या अंकांवर. शेवटचं आणि अंतिम षटक हे मार्गस्थ असेल. नाणेफेकीचा कॉल तेजल 11 वालिव या संघाने लगेच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 2 षटकाचा सामना असेल असं आयोजकांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय, कारण की कालच्या दिवसामध्ये सुद्धा बॅड लाईटला सामोरं जावं लागलं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा संघ थोडंसं उशिराने दाखल झाले. आज लांबवर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झाले, परंतु आज 3 षटकांचे सामने दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा बघायला मिळालेत. विनीत आलाय नव्याने गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर. राहुल स्ट्रायकेटला बॅटर. राहुल टू विनीत. पहिला चेंडू हवेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने, परंतु आसिफ थोडेसे कमी पडलेत.
एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता मात्र त्या ठिकाणी कॉल होता, परंतु भावेश बरेच पुढे सरसावले गेले होते. सिंगल येते. सिंगलच्या साह्याने धावफलक 21 रन्स ऑन कार्ड, 21 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अजून सुद्धा आपण बघायचं झालं तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. या 5 चेंडूकडे एक मोठा फटका शोधण्याकरिता नक्कीच गोखिवरे संघ प्रयत्न करेल. यावेळेस फुलालेंची डिलिव्हरी ऑन साईडला पडवलंय. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये पाण्याच्या डबक्यामध्ये जाऊन चेंडूला फील्ड केलं जात आहे. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे, परंतु राहुल रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून थोडासा कमी बघायला मिळाला. विकेटचं पतन झालंय. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 22 रन्स ऑन कार्ड, 22 धावा. 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा. आतापर्यंत तरी चांगली फलंदाजी बघायला मिळत आहे. धावा येत आहेत. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अनिकेत हा नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न अगदी बघायचं झालं तर एक धाव या ठिकाणी बायच्या रूपाने मात्र कंप्लीट केली जात आहे. पंचांनी मात्र त्या ठिकाणी हमी दर्शवले, म्हणजेच ही एक धाव कंप्लीट असेल, कारण की ब्लाइंड होते त्या ठिकाणी आणि तेच दर्शवलंय. पंचांच्या माध्यमातून ही सिंगल धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. सिंगलच्या साह्याने धावफलक 23 या अंकांवर 2.3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळणं शेष आहे. 23 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळेस ऑन साइडला बॅडम पॅडच्या साह्याने चेंडूला वळवलंय. इनटू द मेगा हिट. 6 धावेंची मोहर आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 29 रन्स ऑन कार्ड. थोडासा ओव्हरपिच चेंडू घडला. ओव्हरपिच चेंडूला अनिकेत याने हेरलं आणि खूप सुंदर पद्धतीने या चेंडूला उडवलं 6 धावेंकरिता. 29 रन्स ऑन कार्ड. खूप सुंदर पद्धतीने विनीत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होईल. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलंय. या इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. डीप वरनं एक धाव कंप्लीट झालाय. जोपर्यंत फेकी आले, जोपर्यंत थ्रो आलाय, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न असेल का, तर नाही. दोनच धावेवर समाधान, स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. इथून आतापर्यंत तरी बघायचं झालं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या अंकांवर. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूकडे 11 धावा खर्च केल्यात विनीत याने. या अगोदर भरत याने 11 धावा खर्च केल्या. त्या अगोदर दीपेश याने 9 धावा खर्च केल्या. म्हणजेच गोलंदाजी चांगली राहिलाय. शेवटचा अंतिम चेंडू, वाईटचा इशारा आलाय. जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाला आणि इथे बघायचं झालं तर खूप सुरेख पद्धतीने हा चेंडू रिलीज झालाय, परंतु वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. 32 धावा या स्कोर कार्डवर एक अवांतर धाव मिळते. सुपर पद्धतीने शेवटचा अंतिम चेंडू आहे. विनीत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होईल. चांगली टप्पा, चांगली लाईन. यावेळी चांगली लाईन बघायला मिळाली. धाव होईल की नाही, परंतु शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन होईल. डॉट बॉल येणार आहे. धावफलक 32 या अंकांवर, म्हणजेच विजयी होण्याकरिता लक्ष असेल 33 धावेंचं. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 चेंडू, 33 धावा. बघायचंय कशा पद्धतीने पार पडल्या जातील, काय घडेल आणि काय बिघडेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत.
स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत पाटील, यश हा नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीवीरची जोडी तर संतोष पिण्या सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू भन्नाट वेग अगदी हित डेक टाकण्याचा प्रयत्न यावेळेस संतोष पिण्याच्या माध्यमातून. बघा 32 धाबा लागल्या आहेत. 33 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक षटकागणिक 11ची सरासरी आहे आणि ही सरासरी जर तुम्हाला एकंदरीत गाठायची असेल तर इथून 11च्या सरासरीने मात्र तुम्हाला प्रत्येक षटकागणिक जावं लागेल. परंतु संतोष पिण्या एक भन्नाट वेग धारण करण्याकरिता खास करून ओळखला जातो भरत पाटील. इथून मात्र भरत पाटील एक मोठं नाव आहे. कोपरी टेनिस क्रिकेट म्हणायचं झालं तर नक्कीच आपल्याला बघायला मिळतं. भरत पाटील अव्वल स्थानी. लेदर क्रिकेटचा अनुभव सुद्धा आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगल्या पद्धतीने खेळ आकारणं खूप महत्वाची भूमिका ठरेल. दिशा दर्शवण्याचा प्रयत्न धाव घेण्याकरिता फोर्स झाले होते. स्ट्राईक एंडला मात्र आपण बघू शकता थ्रो केला गेला आणि तत्पूर्वी मात्र आपण बघू शकताय यावेळेस थ्रो केला आणि तिथून गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस संतोष सुसज्ज होईल. पहिली धाव यावेळेस बॅट नेत असताना हलक्याच्या हाताने यावेळेस सिंगल घेतले. सिंगलच्या साह्याने एक धाव मिळेल स्कोर कार्डवर. धाव फलक 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 रन्स ऑन कार्ड, 1 धाव ही स्कोर कार्डवर आपल्याला बघायला मिळतंय. वन रन्स ऑन कार्ड, 1 धाव ही स्कोर कार्डवर लागली गेले. इथून 4 चेंडूंचा खेळ झालाय. सिंगल धाव ही स्कोर कार्डवर लागले आहेत. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश हा फलंदाज बघायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट होत असताना एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एकेरीच्या साह्याने धावफलक 5 चेंडूंचा खेळ झालाय. 2 या अंकांवर धावफलक. खूप चांगली गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी योग्य त्या लाईनवर संतोष पिण्या. बराच काळ बॅक इंजरीने मात्र त्रस्त होताना आपल्याला बघायला मिळाला, कारण की फास्ट गोलंदाज होणं खाऊ गोष्ट नाहीये. बॉडी मात्र पूर्णपणे कसून करावी लागते. शेवटचा अंतिम चेंडू ओव्हर पिच होता. लॉंग ऑफला यावेळेस क्षेत्ररक्षक राहुल डावी पद्धतीने झेल घेण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स झाला होता. 2 धावा कंप्लीट झाल्यात. यू वेट म्हणून सांगितलं यशाने. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या सहाय्याने पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावफलक 4 या अंकांवर 33 धावेंचा पाठलाग करतोय. मैदानाच्या आतमध्ये सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा हा संघ. यानंतर एसपी बॉईज गोरसई ब संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल. तर त्यांच्या समवेत तेजल 11 वालिव हा संघ प्रथमताच एकमेकांच्या समोर उभे येऊन ठाकलेत आज पावसाळी रबर क्रिकेटमध्ये. सेकंड स्पेलमध्ये थोडासा विचार विनिमय झालाय आणि सेकंड स्पेलमध्ये अगदी आपण बघू शकता राहुल या गोलंदाजाला पाचारण केलंय. खूप चांगली गोलंदाजी संतोष पिण्याने करून दाखवली. पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. इथून जे इक्वेशन आहे ते थोडंसं वाढत असताना येणारे 12 चेंडू 29 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. 12 चेंडू 29 धावा. तुझं नाव काय? नाम काय? गोविंद. राहुल सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. इथून लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर यश. चांगली गोलंदाजी करावी लागेल राहुल याला सुद्धा. पहिला चेंडू पोलर लेनची डिलिव्हरी हाताळली गेलाय. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न राहुल याचा, परंतु नक्कीच त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं. त्याच कारणास्तव कंट्रोल ठेवलंय, नियंत्रण ठेवलंय. ही सिंगल येते. सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलक आतापर्यंत 5 या अंकांवर 5 रन्स ऑन कार्ड. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या संतोष पिण्या याने आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने 1 धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत असताना
आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 7 रन्स ऑन कार्ड, 7 धावा या स्कोर काढावे लागल्यात. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. आतापर्यंत थोडंसं जखडून ठेवलंय, बंधनात ठेवलंय. इथून मात्र इक्के दुक्के से काम नाही बनेगा, कारण की रिक्वायर रन रेट आता जवळजवळ 15च्या घरामध्ये हळूहळू सरकत असताना एक मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करतोय सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा संघ. तो मोठा फटका येईल का? गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऑन साईडला, खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप कावकरनं रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावीकरिता प्रयत्न डेंजर झोन कडे होते. जर कलेक्शन योग्य त्या पद्धतीने झालं असतं तर नक्कीच थोडेसे मागे राहिले होते, परंतु 2 धावा मिळत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलं. एकंदरीत 9 अंकांवर 9 रन्स ऑन कार्ड. चांगली गोलंदाजी, कंट्रोलयुक्त गोलंदाजी, स्वतःवर नियंत्रण असणं, शब्दावर नियंत्रण असणं, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. इथून आतापर्यंत बघायचं झालं तर जवळजवळ 9 धावा स्कोर काढावे लागल्यात. 33 धावेंचा पाठलाग हा करावयाचा आहे. अजून सुद्धा 24 धावेंचं लक्ष हे समोर असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 चेंडू 24 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राहुल. यावेळेस बॅटची एज आहे. राहुल आणि महत्वाचा विकेट मिळवून दिलाय. भरत पाटील बॅक टू द पवेलियन. एक मोठा धक्का तंबूच्या आशेला जात असताना आता इथून येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 याला आपण 3 ने गुणाकार केलं तर 24 होतात. 8 त्रिक 24. इथून 8 चेंडू 24 धाब्यांचं लक्ष. नवीन फलंदाज बघायचं झालं तर कुठला फलंदाज मार्गस्थ होईल. या अगोदर दीपेश याने खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती, परंतु तो थोडासा मागे राहिला. यश आला नव्याने बॅटर ओपनिंग पेअर म्हणून, परंतु आतापर्यंत भरत पाटील जे प्रयत्न करत होते त्या प्रयत्नांना अपयश आलंय. आता इथून येणारे चेंडू तुमच्याकडे 8 चेंडूंमध्ये 24 धावेंचं लक्ष. चला फलंदाज थोडीशी घाई करा. चला आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. दीपेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दीपेश. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 9 धावा या स्कोर कार्डवर. येणारे 8 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष. आल्या ओहो, व्हॉट अ स्ट्राईक, व्हॉट अ स्ट्रोक, सुपर स्ट्राईक, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि त्याच पद्धतीने या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय. म्हणून मी म्हटलं की दीपेश थोडासा मागे राहिलाय, परंतु त्याचा हा गेम प्लॅन अतिशय सुरेख पद्धतीने आल्या एक मोठ्या फटक्याने स्वागत केले राहुल याचं. आता 7 चेंडू आहे. 7 चेंडूंमध्ये विजयाकरिता 18 धावेंचं लक्ष असेल. 7 बॉल्स रिमेनिंग, 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा दीपेश फलंदाजी मार्कवर सुसज्ज झालाय. चांगल्या पद्धतीने बॅकलिप बघायला मिळाली. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये व्हॉलंटियरच्या माध्यमातून बॉल बॉयची भूमिका मागील का दिवसापासून आपल्याला बघायला मिळते. उद्याचा दिवस सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. कुठले ओपनचे संघ असतील, काय पॅनल असेल, थोड्याच वेळापर्यंत तुमच्यापर्यंत ते सुद्धा पोहोचवलं जाईल. शहरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न पंच त्या ठिकाणी दर्शवतायत. व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धाव मिळेल. आता 7 चेंडू आहेत. 7 चेंडूंमध्ये 17 धावेंचं लक्ष हे समोर आहे. पण एखादा चांगला फलंदाज जेव्हा आपल्या समोर येतोय तेव्हा तुमचं थोडंसं आपण बघू शकतायत व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, या गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळत आहेत. सिंगल येते. दुसऱ्या धावीकरिता कॉल आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला. या थोडंसं पिण्या मागे राहतोय, परंतु डायरेक्टली हिट नाही आहे, परंतु कलेक्शन करून तदनंतर थ्रो केला गेलाय. फलंदाजाला यावेळेस बाद व्हावं लागेल, म्हणजेच इथे ही सिंगल धाव स्कोर कार्डवर येईल. येणारे चेंडू 6 चेंडूंमध्ये विजयाकरिता 16 धावेंचं लक्ष. बघा या अगोदर जी सिच्युएशन होती गोखिवया संघादरम्यान 6 चेंडूंमध्ये 16 धावा त्या पिण्याने केल्या होत्या, आणि इथून जी सिच्युएशन आहे 6 चेंडूंमध्ये 16 धावा सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाला करायच्या आहेत. सर्व लेखाजोखा आहे आजच्या दिवसातील, मागच्या दिवसातील सर्व लेखाजोखा या स्पर्धेचा खूप सुंदर पद्धतीने 6 चेंडू 16 धावेंचं लक्ष. चला डोंट वेस्ट द टाइम, चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती करतोय. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचा आहे.
चला फलंदाज सहा चेंडू आणि विजयाकरिता 16 धावेचं लक्ष. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर महेश या फलंदाजाला आपण बघू शकता स्वरूप आलाय शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता. पहिला चेंडू जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाला. पंच वळतायत, पंच त्या ठिकाणी दर्शवतायत की विकेट सुद्धा आहे, वाईड सुद्धा आहे. जास्तीत जास्त उसळी बाउन्स बघायला मिळाला. धावची चरबाने आणखी एक फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आता प्रश्नचिन्ह 2 पडलेत बघा. या अगोदर जसा मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपेशाच्या बॅटमधनं षटकार आला, परंतु शेवटच्या चेंडूवर काय घडलं, शेवटच्या चेंडूवर मात्र स्ट्राईक घ्यायला पाहिजे होती दीपेशाला, परंतु नॉन स्ट्राईक एंडने मात्र फलंदाज धावत पळत सुटला. तिथे धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागलं. नो डाऊट यश चांगला फलंदाज आहे, परंतु सिच्युएशन आतापर्यंत दीपेशाच्या माध्यमातून साथ दिले. म्हणूनच जेवढं क्रिकेट हे बॅट अँड बॉलने खेळायचं असतं तेवढंच क्रिकेट हे मात्र कॅल्क्युलेशन पद्धतीने सुद्धा खेळायचं असतं. यावेळेस सुद्धा दीपेशाला स्ट्राईक मिळवण्याकरता आणखी एक फलंदाजाला सॅक्रिफाईस विकेट करावे लागले. वाईड आलाय पहिला चेंडू. अजून सुद्धा आपण बघू शकता विजयी होण्याकरिता 6 चेंडू आणि 15 धाब्यांचं लक्ष आहे. या अगोदर त्या धावा कंप्लीट झाल्यात, पुन्हा एकदा त्या धावा कंप्लीट होतील का? चला फलंदाज प्लीज थोडीशी सहकार्य करा ही विनंती करतोय. 6 बॉल्स रिमेनिंग, 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये आसिफ हा फलंदाज आपण बघू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वरूप यावेळेस सुसज्ज होईल. लेफ्ट आर्मर राऊंड द विकेटने यावेळेस गोलंदाजी करत असताना फोर्स केले या स्ट्रोकला. क्षेत्ररक्षक आहे संतोष पिन्या, तो चुकी करणार नाहीये. महत्वपूर्ण धक्का तंबूच्या आशेला जात असताना दीपेश याच्या खेळीला सुद्धा लागतोय. फुल स्टॉप, गुड कॅच बाय पिन्या. चला फलंदाज प्लीज थोडीसं रेडी ठेवायचं आहे विनंती आहे. 17 स्पोर्ट्स कोपरीचा संघ आतापर्यंत धावफलक 18 या अंकांवर जागेवर स्टॉप झालाय. येणारे 5 चेंडूंमध्ये 15 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. चला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. चला पंच आपण समोरच्या दिशेने ताकीद द्या की फलंदाज आपण प्लीज रेडी ठेवा ही विनंती करतोय. जास्त वेळ जातोय कारण की टाइम आउटच्या बाबतीमध्ये एक रूल निघाला होता आयसीसी इव्हेंटमध्ये, अगदी तो रूल फॉलो झाला. टाइम आउटच्या बाबतीमध्ये एंजेलो मॅथ्यूज हा पहिला मात्र फलंदाज जो बाद घोषित करण्यात आला. म्हणूनच वेळेचं महत्व खूप आहे. आपला फलंदाज कृपया करून रेडी ठेवा ही विनंती करतोय वारंवार. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. विजयाकरिता अजून सुद्धा 15 धावेंचं लक्ष. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5. रोहित ना नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वरूप. आखोटप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तू मे पूर्णपणे बघायला मिळाले. जय हा नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून आपण बघू शकता चांगल्या पद्धतीने हा चेंडू पिच झाल्यानंतर एक्युरेट लाईन लेनने निघून जातोय एसटी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. म्हणजेच येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 4 चेंडूंमध्ये विजयाकरिता लक्ष असेल 15 धावेचं. जय गावडेच्या बॅटमध्ये ऑन साइडला खूप चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस सुसज्ज, परंतु त्याने केले गफलत. 2 टांगों के बीच में से गेंद निकलती हुई 4 रनों केले आणि हा चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 22 रन्स ऑन कार्ड, 22 धावा. म्हणजेच विजयाकरिता इथून लक्ष असेल
3 चेंडू असतील आणि 3 चेंडूंमध्ये 11 धावेंचं लक्ष. 3 balls remaining, 11 runs required to win. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेले. आता मात्र 2 चेंडू आहेत, 2 चेंडूंमध्ये 10 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. 2 balls remaining, 10 runs required to win. आसिफ, या अगोदर आसिफाने स्ट्रॉंग फिनिश केला होता. षटकाराने आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं. त्या 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा तोच आकडा समोर आलाय. 2-10 गोरसाई ब पेल्हार बचा सामना हटवला 2-10चा आणि तिथून अगदी आपण बघू शकताय हा सामना सुद्धा त्याच पद्धतीने रंगेल का. स्वरूप पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक एंडला फलंदाज मिस्टर आसिफ. आसिफ कट करण्याचा प्रयत्न, वेगवान तेज तर्रार चेंडू निघून गेलाय सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. म्हणजे तिथून विजयी होण्याकरिता 1 चेंडू आणि 10 धावेंचं लक्ष आहे. काहीतरी चमत्कार जर झाला तरच सामन्यामध्ये परतेल या ठिकाणी सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा संघ. परंतु खूप चांगली गोलंदाजी झाली. कोकिवरे संघाने आतापर्यंत कंट्रोलयुक्त गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, झेल घेतले आणि त्याचाच या ठिकाणी आपण बघू शकतायत बेनिफिट मिळालाय. तर हा सामना बॉन केलाय गोखिवरे या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. यानंतर जेवढे सामने होतील ते 2-2 षटकाचे होतील याची दक्षता सर्व संघांनी घ्यायची ही नम्र विनंती असेल.